सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक मंगलकामना। संविधान दिवस समारोह संयोजन समितीच्या वतीने आयोजित संविधान सन्मान दिवस समारोहात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आहे। या समारोहाच्या द्वितीय सत्रामध्ये उपस्थित या सत्राचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अशोक गोडघाटे सर, जे वक्ते लाभलेले आहेत ते उच्च दर्जाचे असे मान्यवर आहेत। त्यामध्ये आदरणीय उत्तम कांबळे सर, प्राध्यापक श्याम मानव सर, आजच्या या संपूर्ण समारोहाच्या स्वागताध्यक्षा आयुष्यमती संध्याताई राजूरकर, संपादक दैनिक बहुजन सौरभ, संयोजक अशोक देशभ्रतार सर, कोषाध्यक्ष प्रकाश शामकर सर, संयोजन समितीचे सर्व सदस्य, स्वागत समितीचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण या कार्यक्रमामध्ये सकाळपासून आपण पाहत आहात की मध्ये मध्ये कल्चरल कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत आणि प्रथम सत्र सुद्धा अतिशय उत्कृष्ट म्हणजे असं ज्ञान देणारं असं आपल्याला ठरलेलं आहे। तर या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। या सत्राचे अध्यक्ष, वक्तागण आणि ज्यांनी सत्कार केला त्या सगळ्यांचे मी आभार मानते। आपण बघतो आहे की आपण आंबेडकर जयंती असेल, महापरिनिर्वाण दिवस असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, हे सगळ्या वस्त्यांमध्ये आपले लोक मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करतात हे जे दिवस आहेत ते। परंतु संविधान दिवस मात्र फार कमी ठिकाणी साजरा होतो आहे। आता अलीकडे लोकांना कळायला लागलेलं आहे। 2015 मध्ये जेव्हा शासनाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जी जयंती होती, त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यापासून ही परंपरा पडलेली आहे संविधान दिवस साजरा करण्याची। संविधानाच्या बाबतीत आपल्याला सांगायलाच नको, 1082 दिवसामध्ये 12,000 पानाचं भारतीय संविधानाचं पुस्तक लिहून बाबासाहेबांनी ते देशाला 26 नोव्हेंबरला अर्पण केलेलं आहे, बहाल केलेलं आहे। आणि म्हणून हा संविधान दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा। आपल्या इथे प्रथम वक्ता उत्तम कांबळे सर आहेत। यांचा विषय आहे की वर्तमानपत्रातील प्रसारमाध्यमांचे गोदीकरण, लोकशाही समोरील आव्हाने। आपण अलीकडे पाहतोय की 2014 नंतर, तसं तर त्याच्या आधी जेव्हा LPG आलं तेव्हापासूनच आपल्या भारतासमोर आव्हानं उभी राहायला सुरुवात झालेली होती। जागतिकीकरणाला सुरुवात झाली 1991 मध्ये आणि तेव्हापासून लोकशाहीसमोर अनेक आव्हानं उभी राहायला लागली आहेत। परंतु 2014 पासून ही आव्हानं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। लोकशाहीला बगल देत देत समजा इथे हुकुमशाहीकडे देश वळतो आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे। आणि लोकशाहीचा जो आधारस्तंभ समजला जातो की प्रसार माध्यम, लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम फार महत्त्वाचा असतो, कारण प्रसार माध्यमांनी आपली भूमिका अगदी पहारेदाराची करायची असते, वॉच डॉग म्हणून काम करायचं असतं। पण जिथेच समजा ही प्रसार माध्यमच विकली जात असतील, प्रसार माध्यमच जर बटीक बनत असतील, दास बनत असतील, तर मात्र ती लोकशाही हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही। आणि आपण 2014 पासून हे सगळं स्वातंत्र्य आपलं धोक्यात येत आहे, लोकशाही धोक्यात येत आहे असं दिसत आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग आपल्याला करता येतोय का लोकशाहीमध्ये, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना अलीकडे दिवसेंदिवस घडत आहेत। न्यायालयाचे निर्णय लोकशाहीच्या विरोधात जाताना दिसत आहेत, तरी सुद्धा या देशात लोकशाही आहे का असं थोडासा प्रश्न पडतो। आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण इथे उत्तमरावजी कांबळे यांना आपण बोलावलेलं आहे। संविधान बदलाची भाषा बोलतायत, मगाशी बोलले होते। आता संविधान बदलल्याने काय होणार आहे? तुम्ही लोकशाही नष्ट करू पाहतात, हा उद्देश तुमचा स्पष्टच होतो। पण यात तुझे हित आहे, संविधान म्हणजे काय आहे? सगळ्यांच्या हितासाठी संविधान आहे। यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे। अरे नादान माणसा, संविधान बदलण्याची भाषा बोलताना अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे। या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात किंवा प्रसार माध्यमांच्या संदर्भात आजचे जे वक्ते आहेत, प्रथम वक्ते आदरणीय उत्तमराव कांबळे सर। उत्तम कांबळे यांनी 1979 मध्ये कोल्हापूरच्या दैनिक समाजामधून पत्रकारितेला प्रारंभ केला।
1982मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे 2009 पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ते फिरस्ती नावाचे सदर लिहित असत. त्यातल्या निवडक 25 लेखांचे पुस्तक उजेड अंधाराचं आभाळ या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. कांबळे साहेब यांचे आई समजून घेताना हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात MA अभ्यासक्रमाचा भाग बनलेला आहे. या पुस्तकाचे जे ब्रेल लिपीत रूपांतर पण झालेले आहे. तसेच उत्तम कांबळे यांचे काही प्रकाशन साहित्य पण प्रकाशित झालेले आहे. त्यामध्ये त्यांच्या कादंबऱ्या अस्वस्थ नायक, कोयत्याचं कोक, बुद्धाचा रहाट, श्राद्ध, 50% ठसठस मिरवणूक इत्यादी. त्याचप्रमाणे त्यांनी भरपूर अशा समारोहांचे अध्यक्षस्थान पण निभवलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना तब्बल 21 पुरस्कारही त्यांना मिळालेले आहे. त्यामधले मुख्य म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रिकारिता पुरस्कार हा डिसेंबर 2009मध्ये त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे 2004मध्ये त्यांना दीनबंधू पत्रिकारिता पुरस्कार मिळालेला आहे. तसेच 2009मध्ये दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार, 2008मध्ये पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीवर नवरत्न पुरस्कार, उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, असे तब्बल 21 त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी सुद्धा त्यांना 33 असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आम्ही भारतीय लोक हा जो तुम्ही शब्द वापरलेला आहे, इथे संविधान जन्माला येण्यापूर्वी कुणीही आम्ही नव्हतं. बरोबर आहे सर? इथे मी होते आणि हे मी जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, प्रदेशामध्ये, वंशामध्ये, भाषेमध्ये, संस्कृतीमध्ये अडकलेले होते. कारण इथली व्यवस्था आम्ही कधीच जन्माला येऊ देत नव्हती. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि मीचे आम्ही झालो. जे माझ्या समोर सगळे आम्ही दिसत आहेत, हे संविधानाचा परिणाम आहे. इथे भारतीय पण कुणी नव्हतं. इथे कुणी कर्नाटकी होतं, कुणी तमिळ होतं, कुणी महाराष्ट्रीयन होतं, कुणी बंगाली होतं. भारतीय कुठे होते? 400 तुकड्यामध्ये विभागला गेलेला देश होता. बाबासाहेबांनी एका संविधानाच्या फटकाऱ्याने ह्या सगळ्या तुकड्यांना एकत्र केलं आणि त्याचं भारतीय बनलं, जे तुमच्या नावामध्ये भारतीय आहे. इथे लोक पण नव्हते. इथे माणसं होती पण लोक नव्हते. आणि माणसं कधी देश स्थापन करू शकत नाहीत. माणसं घटना पण लिहू शकत नाहीत. माणसांना राजकारण पण कळत नसतं. देश तेव्हा स्थापन होतो जेव्हा माणसांचं रूपांतर लोकांमध्ये होतं. लोक तेच होतात ज्यांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ झालेल्या असतात, ज्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेले असतात, ते लोक होतात. हे लोक तुमच्यामध्ये आणून सोडले बाबासाहेबांनी संविधानाच्या निमित्ताने. तो दिवस आपण साजरा करतो आहोत. मुळात प्रश्न आहे की हा दिवस साजरा करण्याची वेळ कुणी आणली आपल्यावर? साजरा करतो ही चांगली गोष्ट आहे, पण रोज उठून संविधान 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 बचाव संविधान बचाव हे का आलं आणि हे कुणी लादले आमच्यावर? 2014 पासून संविधानाला नाकारणाऱ्या लोकांची सत्ता इथे आलेली आहे. त्यांना संविधान नको आहे, त्यांना मनू पाहिजे आहे. त्यांना संविधानाचं राज्य नको आहे, तर जयपूरच्या हायकोर्टासमोर उभा केलेल्या मनूचं राज्य पाहिजे आहे. जर मनू आला विषमता येते. मनू आला 4000 जाती पुन्हा येतात. मनू आला गुलामी येते. ह्या सगळ्या गोष्टी राज्यघटनेने कापून काढलेल्या होत्या, त्या पुन्हा लादल्या जाऊ नयेत म्हणून दरवर्षी रोज आपण संविधान की जय म्हणतो. संविधान म्हणजे आपलं कवच कुंडल आहे.
आणि आत्ता आपल्याला संविधानाचं कवच कुंडल होण्याची जबाबदारी पार पाडायची आहे आणि ती तुम्ही पार पाडत आहात. तर संविधान दिन होता का 25 वर्षापूर्वी? संविधानाची फ्रेम तरी होती? प्रियांबल कुणी फ्रेममध्ये ठेवलेलं होतं? दोन गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी करत आहोत. ज्या देशातल्या माणसाला संविधान कळत नाही तो माणूस पुन्हा गुलामीकडे वाटचाल करतो आणि ज्याला संविधान कळतं ते स्वातंत्र्य समता बंधुतेकडे वाटचाल करतो. आपली वाटचाल गुलामीकडून स्वातंत्र्याकडे व्हायला पाहिजे. म्हणून संविधान समजून घेण्याची, ते आचरणात आणण्याची, ते जगण्याचा आणि लढण्याचा भाग बनवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून ही संविधान आहे. रोज कुठेतरी 14 पासून ऐकतोय, जे संविधानाच्या शपथा घेऊन जातात ते बाहेर संविधानाच्या उलटच करतात. संविधान धर्मनिरपेक्ष आहेत, पण हे देवाधर्माचे कपडे घालून पार्लमेंटमध्ये जातात. हे देवाधर्माच्या घोषणा देतात. आणि आज तरी भारतामध्ये अध्यात्माच्या नावाखाली बुवा बाबांना चालवण्याची एक शर्यत चालू झालेली आहे. हे सगळे संविधानाचे विरोधक आहेत, संविधानाचे शत्रू आहेत. त्यांना समता नको आहे, त्यांना बंधुता नको आहे, त्यांना स्वातंत्र्य पण आपल्याला द्यायचं नाही आहे. ह्या सगळ्या पेच प्रसंगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे संविधान आपलं जगण्याचं साधन व्हायला पाहिजे. वाचण्याचं, पूजेचं, स्मृतीचं नव्हे, ते जगण्याचं साधन व्हायला पाहिजे. आता हे साधन दिलं कोणी? मी नेहमी सांगत असतो, आपला देश वर्षानुवर्षे सटवीनं सांगितलेल्या भाकितावर चालत असतो. सटवी माहिती आहे का? देवी आहे. सटवीचं एक वैशिष्ट्य आहे, ती कितीही भारी असली तरी तिला नवरा अजून मिळालेला नाही, बिन नवऱ्याची आहे. पण ती इथं देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं नशीब लिहिते, भाकीत लिहिते. आणि ते कधी खोटंच ठरत नाही आहे. जे खोटं ठरत नाही असं ती काय लिहिते? जे खोटंच ठरत नाही ती वर्षानुवर्षे एकच भाकीत लिहित आली, ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण जन्माला येणार. खोटं ठरलं का कधी? क्षत्रियाच्या घरी क्षत्रिय जन्माला येणार, शेतकऱ्याच्या पोटी शेतकरी जन्माला येणार, महाराच्या घरी महार, मांगाच्या घरी मांग. सटवीचं कधीच खोटं ठरत नव्हतं. ती जसं सांगेल तसंच घडत होतं. पण देशाचं भवितव्य लिहिणाऱ्या, नशीब सांगणाऱ्या सटवीला एक गोष्ट कळली नाही की एक पोरगा महाराच्या घरी जन्माला येईल आणि देशाची राज्यघटना लिहील. हे सटवीला कधीच कळलं नव्हतं आणि घडलं तसंच. त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे, बाबासाहेबांचा जन्म म्हणजे सटवीचा मृत्यू. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधाराचा मृत्यू आणि उजेडाचा उदय आहे. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे मनूचा मृत्यू आणि राज्यघटनेचा उदय आहे. म्हणून त्या राज्यघटनेकडं गांभीर्याने पाहण्याची आपल्याला एक दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. ती मिळवण्यासाठी तुम्ही एकत्र येता, ह्याचा मला खूप आनंद वाटतो. आपल्याकडे ही जी पत्रकारिता आहे ही नेहमीच 2 घटकांमध्ये विभागलेली आहे. आता जसं आपण गोदी पत्रकारीवर एक गोदी आहे, एक नॉन गोदी आहे. खरं म्हणजे गोदी म्हणजे मोदीचं अपभ्रंश असं काही लोक म्हणतात, मला माहिती नाही. कारण खरं सांगितलं की राष्ट्रद्रोहाचा खटला भरतात. माहिती नाही म्हटलं की चांगली गोष्ट आहे. मोदी की गोदी ह्या भानगडीत पडायचं नाही, गोदीवरच स्थिर व्हायचं. की आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने पत्रकारिता फुलायला लागली आणि ह्या सगळ्या पत्रकारितेचा एकच उद्देश होता, देशाला स्वातंत्र्य मिळवणं, इंग्रजांना दूर काढणं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेल्या प्रत्येक नेत्याने आपली वर्तमानपत्र काढलेली आहेत. आपला विचार सांगायचा आहे समाजासमोर. त्यांना विचारपत्र पण म्हणायचे, त्यांना संघर्षपत्र पण म्हणायचे. पण त्याही काळात गोदी मीडिया वाटावेत अशी काही वर्तमानपत्र होतीच. एकीकडे स्वातंत्र्यासाठी लढणारी, प्रबोधन करणारी, चिकित्सा करणारी वर्तमानपत्र जशी होती,
तशी दुसरीकडे धर्म सांगणारी, धर्माचा प्रचार करणारी, जातीचा प्रचार करणारी वर्तमानपत्र सुद्धा होते. विठ्ठलरामजी शिंदेनी जेव्हा देवदासी मुरळी हटाव मोहीम चालू केली, बाबासाहेबांनी वेश्यांच्या परिषदा मुंबईमध्ये भरवल्या. ही वेश्याप्रथा बंद व्हायला पाहिजे. त्यावेळेला वाईतलं धर्म नावाचं साप्ताहिक लिहित होतं, जर वेश्या संपल्या तर चांगल्या बायकांना रस्त्यावरून जायला अडचणीचं होईल. मुंबईतल्या कामगारांना वेश्या कोण देणार? त्यांची शारीरिक भूक कोण भागवणार? ती जर भागली नाही तर ते कुठल्याही बाईच्या अंगावर हात घालतील. म्हणून वेश्या टिकून राहिल्याच पाहिजेत असं धर्ममासिक लिहित होतं. आपण तिथे जात नाही, काय गरज नसते, पण हा संघर्ष कसा चालू आहे? आणि ह्या देवदासी कोण होत होत्या? ह्या सगळ्या अस्पृश्य समाजातल्या मुली होत्या. ह्या वेश्या कोण होत्या? अस्पृश्य समाजातल्या होत्या. मी देवदासीवर 12 वर्षे अभ्यास करून मार खाऊन तो कायदा संमत व्हायला मी पण मदत केली आहे. माझ्या अभ्यासात सांगत होतं की ज्या कर्नाटकात आणि महाराष्ट्रामध्ये देवदासी आणि वेश्या होत्या त्यातल्या 70% पूर्वाश्रमीच्या महार समाजातल्या होत्या, मांग समाजातल्या होत्या, चांभार जातीतल्या होत्या. आणि मग मी प्रश्न उपस्थित केला, देवाला जर बायकोच लागत असेल तर ती महाराचीच पोरगी का लागते? ती भांडवलदाराची पोरगी का नाही लागत? ती एखादी सुंदर नटी का नाही लागत? देव तिला बायको का नाही करून घेत? ह्या अस्पृश्य मुलींच्याच मागे का लागतो? आणि तुमच्या बायका सुरक्षित राहाव्यात म्हणून आमच्या बायकांनी वोट लाल करून कामाटीपुरात थांबायचं आहे का? सुरू झाला एक पेच प्रसंग. स्वातंत्र्य, समता यांना विरोध करणारा वर्तमानपत्रांचा एक वर्ग आणि यांना पाठिंबा देणारा एक वर्ग. आपली पत्रकारिता सुरू होते ते महात्मा फुल्यांच्या दीनबंधूपासून. आपलं कॅलेंडर ते आहे. तिथून आपली पत्रकारिता आपल्यासाठीची, आपल्या हितासाठीची प्रबोधन करणारी, टीका करणारी, चिकित्सा करणारी पत्रकारिता तिथून चालू होते. आणि त्यातलं एक महत्त्वाचं, अतिमहत्त्वाचं ठिकाण म्हणजे बाबासाहेबांचा मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ही सगळी वृत्तपत्रांची मालिका म्हणजे आपल्या पत्रकारितेच्या कॅलेंडरवरची महत्त्वाची पानं आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या सगळ्या वर्तमानपत्रांच्या समोर एकच प्रश्न पडला. कालपर्यंत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून सांगत होतो, आता उद्यापासून काय छापायचं आहे? मग त्यातूनही 2 गट तयार झाले. हे मिळालेलं स्वातंत्र्य वापरायचं कसं, टिकवायचं कसं, राज्यघटनेतील मूल्ये अंमलात कशी आणायची असा विचार करणारा वर्तमानपत्राचा एक समूह तयार झाला. आणि दुसरा जो समूह होता त्यांनी वर्तमानपत्राला व्यवसाय मानलं, प्रचंड मोठी भांडवल गुंतवणूक केली आणि त्यांची साखळी वर्तमानपत्र सुरू झाली. शहरी वर्तमानपत्र, उच्चभ्रूची वर्तमानपत्र, खालचा माणूस जगलाय की मेला ह्याला त्याला काहीच देणं घेणं नसतं. अमेरिकेत कोणता पोरगा गेला ह्याच्यात त्यांना इंटरेस्ट असतो. कोणती नटी कधी बाळंत होणार आहे याच्या तारखा त्यांच्याकडे असतात. पण बाळंतपणात मेलेल्या आदिवासी बाईची बातमी ते कधी देत नाहीत. बेंजीर भुतो कधी बाळंत होणार गॅरंटी देऊन ते तारीख सांगतात. पण इथे बाल विवाह झालेल्या मुली बाळंतपणातच मरतात, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची पात्रता सगळ्यांच्याकडे कशी निर्माण होईल याचा विचार राज्यघटना करते, जी आता संकटात सापडले. म्हणून आता दिवस पण धोक्याचा आहे आणि रात्र पण धोक्याचा आहे. असं समजू नका पुढच्या वर्षी संविधान दिन आला की पुन्हा एकदा राज्यघटनेवर भाषण ऐकू. रात्रंदिवस तुम्ही विचार करा. तुमच्या पिढीला, तुमच्या नंतरच्या पिढीला तिचं जगणं सुंदर करणं असेल तर आपल्याकडे एकच हत्यार आहे, एकच मार्ग आहे, ते म्हणजे बाबासाहेबांची राज्यघटना. त्यामुळं तिथे कधी बेईमानी नाही करायची, तिथे कधी दुर्लक्ष करायचे नाही. तसं जर केला तर ती किंमत तुम्हाला कधीच चुकवता येणार नाही आहे. म्हणून मी रात्र का म्हणालो,
कबीराचं एक उदाहरण आहे, ते सांगून मी थांबतो. ही खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि भारतातल्या सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्याच असतात. वर्तमान काळातलं इथे काहीच नाही आहे. भविष्य काळाचं वेध घेणारं इथे काहीच नाही आहे. कुठल्याही लहान पोराला विचारा, गोष्ट सांग रे, एक दुसरी तिसरीतल्या हाताची घडी घालतो. कारण हात मोकळं करायला व्यवस्थित बंदी आहे. व्यवस्था घाबरते. हात मोकळं करून थोबाडीत मारलं तर काय करायचं? पोरगं डुलत डुलत सांगतं. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक ना राजा होता. इथे प्रजा कधीच नव्हती, माणूस कधीच नव्हता, लोक कधीच नव्हते, आम्ही कधीच नव्हते. एक ना राजा होता आणि त्याला ना 4 राण्या होत्या. एक लग्नाची, एक लग्नानंतर करोली म्हणून आलेली, तिथेच राहिलेली, तिसरी बड्डे गिफ्ट मिळालेली आणि चौथी शिकारीला गेल्यानंतर पळवून आणलेली. झाली माझी गोष्ट खूप खूप वर्षापूर्वीची. तर माझी गोष्ट खूप वर्षाची नाही आहे, कबीराच्या काळातली आहे. किती पाकिस्तान या पुस्तकातल्या शेवटच्या पानावर लिहिलेल्या 4 ओळी म्हणजे ही गोष्ट आहे, कमलेश्वरच्या पुस्तकातली. म्हातारपणी कबीर आंधळा झाला आणि एक दिवस सायंकाळी एका हातात बोधिवृक्षाचं रोपटं आणि दुसऱ्या हातात कंदील घेऊन तो निघाला. कुठे चालला रे? बस तिथे बस. तुझ्यासाठी चालले ना भाऊ. आमचं काय, एक पाय तिकडे स्मशानात, एक पाय इकडे, आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे मी बायकोला सांगतच नाही परत येतो म्हणून. आपलं आपल्याला कळतं देवा. तुझ्यासाठी चाललेलं. एका हातात काय आहे? बोधिवृक्षाचं रोपटं आहे आणि दुसऱ्या हातात काय आहे? कंदील आहे. समोरून 4 लोक येतात. बहुतेक ते त्या काळातले पत्रकारच असावेत. प्रश्न विचारायला लागला की समजायचं तो पत्रकार आहे. ज्याच्याकडे उत्तरं कमी आणि प्रश्न जास्त असतात तो लवकर पत्रकार होतो. त्याने कबीराला या रूपात बघितलं आणि एकट्याने प्रश्न विचारला, क्यों भाई कबीरा, कहाँ चले? त्याने नुसतंच बोट केलं, उस तरफ उस तरफ. दुसऱ्या पत्रकाराने प्रश्न विचारला, पागल हो गए क्या कबीरा? अरे तू तो अंधा है और ये हाथ में लालटीन क्यों ले जा रहा है? कबीर हसला आणि म्हणाला, आंधळा माणूस कधीच अपघात घडवत नाही. अपघात घडवतात ते डोळस माणसं घडवतात. त्यांच्या हातून अपघात घडू नये म्हणून त्यांच्यासाठी हा कंदील आहे. अंधे की क्या करे, वो तो काही अपघात में जाता ही नहीं. तिसरा पत्रकार म्हणाला, उधर कहाँ चले? कबीर म्हणाला, उधर मालूम नहीं. अरे उधर क्या है मालूम नहीं? उधर तो पोखरण है. क्या है उधर? पोखरण. आणि पोखरणमध्ये काय झालं होतं? अणुस्फोट. आणि अणुस्फोट झाला तेव्हा एका वर्तमानपत्राने अग्रलेखाचं नाव दिलं होतं, बुद्धा लॉफ्स. बुद्ध असला ते पोखरण. चौथ्या पत्रकाराने प्रश्न विचारला, पोखरण की तरफ क्यों जा रहे हो? तो म्हणाला, अरे भाऊ तिथे अणुस्फोट झालेला आहे, मला तिकडे जायचं आहे. अरे मग हे हातात बोधिवृक्षाचं रोपटं कशाला? तो म्हणाला, जिथे अणुस्फोट होतो तिथली हजारो लाखो एकर जमीन कायमसाठी वांझ होते. तिच्या गर्भाशयाच्या चिंधड्या चिंधड्या होतात. तिथे कोणताच जीव उगवत नाही. काँग्रेसचं गवतसुद्धा उगवत नाही. काँग्रेस म्हणजे दिल्लीतलं नव्हे, गाजर गवताला काँग्रेस म्हणतात. जे संख्येनं अधिक असतं ते काँग्रेस. गाजर गवत पण कुठे पण उगवतं, तग धरून राहतं म्हणून काँग्रेस. जिथे काँग्रेस पण उगवत नाही, कोणताच अन्नधान्याचा उगवत नाही, तिथे मला हे बोधिवृक्षाचं रोपटं लावायचं आहे. तो म्हणाला, का? तुला माहिती आहे काय? म्हणे, बोधिवृक्षाची मुळं प्रचंड खोल 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 जातात
आणि दूर दूर जातात. कुणी सांगावं, तुमच्या दीक्षाभूमीवरच्या बोधिवृक्षाची मुळं प्रवास करत करत माझ्या दारात पण पोचले असतील. एवढी लांब जातात. ती नुसतीच लांब जात नाहीत, तर वाटेत पृथ्वीच्या गर्भाशयात जिथे जिथे विष साचलेलं आहे, प्रदूषण साचलेलं आहे, ते सगळं ते स्वतः ओढून घेतात आणि पृथ्वीचा गर्भ प्रदूषण मुक्त करतात. नवं उगवण्याची क्षमता तिथे निर्माण करतात. म्हणून बोधिवृक्षाचं रोपटं लावायचं आहे. आखिर मैं पड़ा अंधा अकेला कबीर, मैं तो अकेला एक ही पौधा लगा सकता हूँ, मेरे सामने तो 1000 लोग हैं. इन लोगों ने सोचा कि हर एक आदमी एक एक पौधा लगाएगा तो नागपुर में 1000 पौधे लगाएंगे, किधर भी प्रदूषण का नाम नहीं आएगा. समाज प्रदूषित झाला आहे, माध्यम प्रदूषित झालेत, त्याच्या सावल्या लोकशाहीवर पडायला लागलेत. आता तुम्ही आम्ही मिळून प्रदूषणाला पळवण्यासाठी बोधिवृक्ष लावण्याची गरज आहे. त्याचा प्रारंभ अशा व्याख्यानमालेतून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आज इथे आपण सर्व संविधान दिवस समारोहाच्या निमित्तानं चर्चासत्राला इथे सर्व उपस्थित झाला आहात. दुसऱ्या सत्राच्या या चर्चासत्रात आपल्याला सर श्याम मानव यांना ऐकायचं आहे. श्याम मानव यांचं नाव घेतलं तर अंधश्रद्धा समोर येते आणि अंधश्रद्धेचा विषय आला की समोर श्याम मानवांची प्रतिमा उभी होते. श्याम मानव सरांचा जन्म 9 सप्टेंबर 1951, स्थळ देवळी, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र. मानव हे त्यांचं उपनाव. शिक्षण यशवंत महाविद्यालय वर्धा, कला शाखेतील ते ग्रॅज्युएट आहेत. इंग्रजी साहित्यात त्यांची मास्टर डिग्री आहे. प्रोफेसर आहेत, लेखक आहेत, स्तंभकार आहेत. लोकमत, तरुण भारत, नागपूर पत्रिका, किर्लोस्कर पत्रिका इथे त्यांनी संपादक म्हणून आपली भूमिका फार उत्तम रीतीने पार पाडलेली आहे. या व्यतिरिक्त ते व्यावसायिक तर आहेतच, पण ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारतीय समाजातील या लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना योग्य आणि राज्यघटनेच्या माध्यमातून वैज्ञानिक असा विचार देण्यासाठी ते सतत झटत असतात आणि त्यासाठीच ते इथे आपणाला पाहुणे वक्ते म्हणून लाभलेले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 51 ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट 1954 अंतर्गत ते आपल्याला वैज्ञानिक विचारातून प्रबोधन करतील आणि या अंधश्रद्धेत गुरफटलेल्या या मानव समाजाला श्याम मानव सर प्रबोधन करतील. त्यांना मी इथे त्यासाठीच पाचारण करतो. धन्यवाद. एवढा सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि एवढ्या गंभीर विषयावर एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचंही अभिनंदन. मित्रांनो, आपण मघा उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पुढ्यामध्ये काही शाळकरी मुलांनी संविधानाची प्रस्तावना, उद्देशिका वाचून दाखवली. मी सुरुवात त्यापासून करणार होतो. ती सगळ्यांना नीट माहीत आहे, म्हणून मी फक्त त्यातल्या मूल्यांचा उल्लेख करून पुढे जातो. या संविधानाच्या निमित्तानं भारतीय माणसांना आयुष्यात पहिल्यांदा ही 4 मूल्य लाभली आहेत. समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय. यापूर्वी ती भारताच्या इतिहासामध्ये कधी नव्हती,
कदाचित जगाच्या इतिहासामध्येही ती कधी नव्हती. आपण जरी असं म्हणत असलो की पूर्वापार यापासून या मूल्यांचा विचार केला जात होता, तरी ज्या अर्थानं या मूल्यांकडे आज आपण पाहतो आहोत, ज्या पद्धतीनं या 4 मूल्यांचा अर्थ आपण समजून घेतो आहोत, तो जगाच्या इतिहासात 20व्या शतकाच्या आधी कधीच नव्हता, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की 4 मूल्य आपल्याला सहजतेनं केवळ संविधान सभा बसली आणि त्यांनी आपल्या पुढ्यामध्ये मांडले, इतकं हे सोपं प्रकरण नाही. या देशामध्ये जे स्वतंत्रता आंदोलन सुरू झालं, प्रामुख्यानं टिळकानंतर जेव्हा महात्मा गांधींकडे या आंदोलनाचं नेतृत्व कळत न कळत आलं, तेव्हापासनं या मूल्यांच्या रुजवण्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर सातत्यानं या आंदोलनाच्या दरम्यान या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांनी ही मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, रुजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपल्याला या पद्धतीची राज्यघटना प्राप्त झालेली आहे. उद्घाटन सत्रामध्ये आपले उद्घाटक E.Z. खोब्रागडे यांनी उल्लेख केलेला होता. खरं म्हणजे महात्मा गांधी आणि आंबेडकर 2 टोकं आहे असं आपण मानतो. पहिलं राष्ट्रीय सरकार बनायचं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान बनणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं आणि महात्मा गांधींनी विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळात घ्या, एवढी फक्त विनंती नव्हती. डॉक्टर आंबेडकरांचं वैशिष्ट्य त्यांच्या मॅक्झिमम PhDs ह्या अर्थशास्त्रात झालेल्या आहे. त्यांच्या ज्ञानाचा जर खऱ्या अर्थानं उपयोग करायचा असता तर कदाचित त्यांना अर्थमंत्री बनवायला हवं होतं. पण महात्मा गांधींनी स्पष्टता सांगितलं की यांना कायदा मंत्री बनवा. हा उल्लेख जब्बार पटेलच्या सिनेमामध्ये, मग त्याचा उल्लेख वेगळ्या अर्थाने आला होता, मी वेगळ्या अर्थाने तो उल्लेख करतो आहे. जब्बार माझे मित्र आहेत. मी सिनेमा नाटक अतिशय मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये असताना कव्हर करत होतो. इंटरव्हलच्या आधी हा प्रसंग येतो आणि इंटरव्हलमध्ये जब्बार जेव्हा भेटले तेव्हा म्हटलं, तुमच्या हिमतीची मला दाद दिली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या पैशामधनं हा बनतोय चित्रपट आणि तरीही तुम्ही या पद्धतीचं हे दृश्य कायम ठेवण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे काँग्रेसचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फारसं जमत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करण्यात आली की तुम्ही कायदा मंत्री बनावं आणि त्यांनी अतिशय मोठ्या मनानं ती विनंती मान्य केली. त्यावेळेस त्यांनी माझं काँग्रेससोबत पटत नाही, यांच्यासोबत पटत नाही, गांधीसोबत माझे मतभेद आहे याचा कुठेही त्यांनी विचार केला नाही. गांधींना का वाटलं की आंबेडकरांनी कायदा मंत्री बनावं? कारण संविधान सभा त्याविषयीची चर्चा फार आधीपासून सुरू होती. उद्या जर हे कायदा मंत्री झाले तर घटनेच्या निर्मितीमध्ये कदाचित त्यावेळेस हे स्पष्ट नसेल की ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनतील, पण घटनेमध्ये अत्यंत मोलाचं कार्य हे करू शकतील. आणि आंबेडकरांचा संबंध आधीच कायद्यांसोबत खूप आलेला होता. इंग्रजांच्या काळात त्यांनी अनेक कायदे केलेले होते आणि त्यामध्ये समानतेचं मूल्य जपणारे कायदे केले होते. प्रत्येक माणसाला अधिकार मिळेल मतदानाचा यासाठी त्यांनी कायदे केलेले होते. ही सगळी माहिती महात्मा गांधींना अतिशय चांगल्या पद्धतीनं होती आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थमंत्री नव्हे तर कायदा मंत्री करा असा त्यांनी आग्रह धरला. कारण या देशाची राज्यघटना निर्माण होण्याची प्रक्रिया होती. ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर निवडून आलेले होते. ते जिथून निवडून आले, पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर स्वाभाविकच ते सगळं पाकिस्तानात गेलं. त्यांना पुन्हा मुंबईवरनं निवडून आणण्यात आलं आणि मग ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि या पद्धतीची घटना आपल्याला प्राप्त झाली. मग हिंदू कोड बिलाचा उल्लेख आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला त्यामागची जी काही कारण आहे त्यामध्ये प्रमुख कारण होतं हिंदू कोड बिल. हे खरं आहे की हिंदू कोड बिल हे
या देशामधल्या 80% लोकांवर प्रचंड उपकार करणारं एक बिल आहे. मोठ्या जनसमूहाला न्याय देणारं बिल आहे. केवळ हे स्त्रियांना न्याय देणारं बिल नाही, तर या हिंदू समाजातल्या पुरुषांनाही न्याय देणारं बिल आहे. आणि हे संमत होत नव्हतं, कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या लोकांचा त्यामध्ये विरोध होता आणि कदाचित सरदार वल्लभभाईंचाही सुद्धा विरोध होता. स्वतः काँग्रेसच्या अध्यक्षांचा विरोध होता. राजेंद्र प्रसाद त्याकरता अनुकूल नव्हते. म्हणजे जे मसुदा समितीचे आधीचे अध्यक्ष आणि नंतरचे राष्ट्रपती तेही अनुकूल नव्हते. आणि असं असताना आणि स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हे काही निवडून आलेले पंतप्रधान नव्हते आणि म्हणून त्यांनी जरा सबुरीचा सल्ला दिला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलाच. त्यानंतर 1952च्या 51च्या शेवटी आणि 52च्या सुरुवातीला ह्या निवडणुका झाल्या. ती पहिली आपली राष्ट्रीय निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या व्याख्यानांमध्ये सांगायचे की मी स्वतः हिंदू कोड बिल आणणार आहे, मला निवडून द्या. आणि थम्पिंग मेजॉरिटीनं ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी या हिंदूच्या कोड बिलाचे 4 भाग केले आणि 4 टप्प्यांमध्ये हे बिल संमत करवून घेतले. मी स्वतः कायदा करण्याकरता प्रयत्न करणारा एक माणूस आहे. मला माहीत आहे जोपर्यंत त्या राज्याचा मुख्यमंत्री प्रमुख त्या कायद्याकरता प्रत्यक्ष केवळ अनुकूल नव्हे आग्रही असत नाही, तोपर्यंत साधं बिलसुद्धा संमत होऊ शकत नाही. तर एवढी मोठी राज्यघटना संमत होणं यासाठी स्वतः जर पंडित जवाहरलाल नेहरू अत्यंत आग्रही नसते तर या पद्धतीची राज्यघटना आपल्याला कधीच लाभली नसते. त्यामुळे या पद्धतीची जी राज्यघटना आहे ज्यामध्ये आपल्याला ही 4 मूल्ये मिळाली, मानवी इतिहासाच्या जगातल्या इतिहासात पहिल्यांदा प्राप्त झाली आणि त्यातल्या त्यात भारतीयांना तर पहिल्यांदाच प्राप्त झाली. ती 4ही मूल्य संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातनं निर्माण झालेली आहे. त्यामध्ये इंग्रजी लोकशाही प्रक्रियेची जी वाटचाल ब्रिटनमध्ये सुरू होती त्याचाही अतिशय मोठा वाटा आहे. आणि ही सगळीच्या सगळी आपली मंडळी, मग पंडित जवाहरलाल नेहरू असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, हे सगळे तिथे शिकून आलेले होते. या सगळ्यांच्या प्रयत्नांचा तो सामूहिक परिपाक आहे, हेही दुसऱ्या बाजूने आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी आंबेडकरांना अतिशय मानणारा माणूस आहे. त्याचं कारण त्यांनी जे काही या देशाला आणि मला दिलेलं आहे ते अमूल्य आहे म्हणून. आणि मी गांधींनाही अतिशय प्रचंड मानतो. माझ्यासारख्या माणसांची मोठी पंचायत होते की आंबेडकर म्हटलं की गांधीबद्दल बोलता कामा नये आणि गांधीबद्दल बोलताना आंबेडकरांबद्दल बोललं तर चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. मी किमान आता एवढीच विनंती करेन की किमान 2024 संपेपर्यंत ही घटना जोपर्यंत धोक्यात आहे, ती धोक्याच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत तरी कृपया हे गांधी आंबेडकर गांधी वर्सेस आंबेडकर थांबवा. दोघांनी एकाच दिशेनं प्रवास केलेला आहे, एकाच दिशेनं वाटचाल केलेली आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, 1947 ते 2014 पर्यंत जी काही मूल्य आपण घटनेच्या माध्यमातून स्वीकारली ती आपल्या देशात कधी एस्टॅब्लिश झाली नाही. कायद्यात आली पण प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर ती कधीच प्रस्थापित होऊ शकली नाही. पण त्या दिशेनं मात्र आपली वाटचाल सुरू होती. म्हणजे इव्हन इमर्जन्सी आली तरी या 4 मूल्यांच्या विरुद्ध कुठं पावलं उचललं गेली असं कधी घडलं नाही. ज्यावेळेस या देशामध्ये इमर्जन्सी आली त्यावेळेस लोकशाही धोक्यात आली. मी खरं म्हणजे विद्यार्थी होतो, MA शिकत होतो, पार्ट 1 झालेलं होतं, करिअर समोर होतं आणि तरी इमर्जन्सीला विरोध केला आणि पुढचे 10 महिने जेलमध्ये गेलो. त्यामुळे माझी 2 वर्ष त्या शिक्षणातली वाया गेली. आणि तरीही मी म्हणतो की इमर्जन्सी आली तरी या 4 मूल्यांना कुठे नख लागेल या पद्धतीनं काही घडलेलं नव्हतं. स्वातंत्र्याचा संकोच झाला होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आली होती, पण उलट इमर्जन्सीमध्ये जे निर्णय घेतले गेले ते मात्र या 4 मूल्यांना प्रोत्साहन देणारे होते, त्यांची वाटचाल पुढे चालवणारे होते. आज मात्र त्याच्या विरुद्ध
खऱ्या अर्थानं पावलं उचलली जात आहेत. ही जी पावलं आहेत त्याबद्दल आपण नंतर विचार करू. परंतु या देशामध्ये राज्यघटना निर्माण झाली, ही 4 मूल्ये एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न झाला. प्रामुख्यानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्यानंतर ओबीसी यांना रिझर्वेशन शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये देण्यात आले. त्याचा प्रत्यक्ष परिणाम आज आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. माझे अनेक मित्र जे आयुष्यभर कदाचित कोणत्या तरी एखाद्या जनावराचं मांस कापत राहिले असते, गावकुसाबाहेर राहिले असते, ते आज मोठमोठ्या पदांवर आहे, अधिकार पदांवर आहे, अतिशय मोलाचं काम या समाजामध्ये निर्माण करत आहेत. हे बदललेलं चित्र आपल्याला स्पष्टता पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये तर ते अधिक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. त्याचं कारणही पुन्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांची प्रेरणा घेतली आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं संपूर्ण जीवन बदललं. नागपुरातल्याच 2 घटनांसोबत मी सुरुवात करू इच्छितो. 1920 सालची ही घटना आहे. 30 मे रोजी नागपूरमध्ये 1920 साली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते राजर्षी शाहू महाराज आणि त्यातले एक वक्ता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वसाधारणतः असं मानलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा नागपूरमध्ये या निमित्तानं आले होते. याच साली काही महिन्यानंतर 25 डिसेंबरला जे काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यामध्ये एक अंत्यच संमेलन होतं आणि त्यामध्ये महात्मा गांधी यांचं भाषण झालेलं होतं. या बहिष्कृत परिषदेनंतर झालेल्या या अंत्यच संमेलनामध्ये त्यामधली काही वाक्य फक्त मी तुमच्या समोर वाचून दाखवू इच्छितो. मैं खुद एक हिंदू हूं और मैं रूढ़िवादी होने का दावा करता हूं. मैं एक सनातनी हिंदू हूं. केवळ ते रूढ़िवादी हिंदू आहे असं नाही म्हणत आहे, तर मी सनातनी हिंदू आहे असंही म्हणतायत. छुआछूत की प्रथा एक पाप है और इसे खत्म किया जाना चाहिए. यह प्रथा एक शैतान वाद है, हिंदू धर्म पर एक कुठाराघात है. मैं इस पाप को मिटाना अपने कर्तव्य के रूप में देखता हूं. मैं खुद को हिंदू कहने में भी शर्म महसूस करता हूं और दुखी महसूस करता हूं. एका बाजूनं स्वतःला म्हणतात मी सनातनी हिंदू आहे आणि दुसऱ्या बाजूनं म्हणतात की मी स्वतःला हिंदू म्हणवताना सुद्धा मला लाज वाटते, मला शर्म वाटते आणि दुःख होतं. जाति के आधार पर भेदभाव करता है वह सनातनी हिंदू नहीं हो सकता. जो जातीच्या आधारावर भेदभाव करतो तो सनातनी हिंदू नाही होऊ शकत. अशोक निंबाजी गोळघटे यांचा जन्म 15 मार्च 1942 झाला आहे. त्यांचं शिक्षण MA 2 विषयात झालं, मराठी आणि राज्यशास्त्र. ते 1968 ते 2002 पर्यंत दीक्षाभूमीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, DK कट्टी, JE ईश्वरबाई यांच्यासोबत त्यांनी राजकीय चळवळीमध्ये काम केलं. साप्ताहिक जयभीम याचे संस्थापक संपादक होते ते. लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत, सकाळ, नागपूर पत्रिका, महाराष्ट्र टाईम इत्यादी वर्तमानपत्रे तसंच अस्मिता दर्श व अन्य नियतकालिकातून त्याचे सतत लेख येतात. दूरदर्शन, आकाशवाणी, दलित साहित्य, अस्मिता दर्शन साहित्य संमेलन तसेच महाराष्ट्र अनेक ठिकाणी विविध विषयावर त्यांची भाषणं झालेली आणि गाजलेली आहेत. नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेतील मराठी वाणिज्य शाखेतील भाषा विषय अभ्यास मंडळ तसेच कला शाखेचे सदस्य, विद्यापीठातर्फे प्रकाशित पदवी पूर्व वर्गाच्या आवश्यक मराठी पुस्तकात संपादन मंडळात सदस्य, या पुस्तकाच्या तसेच अभ्यास मंडळाच्या
माध्यमातून अभ्यासक्रमात पुरोगामी विचार देण्याचा आग्रही त्यांचा प्रयत्न राहिला. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी समारोह समिती सदस्य डॉक्टर जब्बार पटेल निर्देशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीत या समितीत त्यांचा निर्णय झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन तसेच या समितीमार्फत प्रकाशित खंड 17, 18, 19 आणि 20 या 4 खंडाच्या संपादन मंडळाचे ते सदस्य होते. दलित विचार संघर्ष हे पुस्तक 1989 त्यांनी प्रकाशित केलं. त्याशिवाय मानव मुक्तीचा मार्गदाता भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आव्हान सामाजिक सांस्कृतिक जाणीव हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. अशा या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आणि एक बुलंद आवाज, आम्ही विद्यार्थी असताना त्यांचा आवाज असा जबरदस्त राहायचा की या माईकची काही गरज नाही. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या अध्यक्ष भाषणाला सुरुवात करावी. डॉक्टर भदंत आनंद कौसल्यान यांचं नाव आपण ऐकलं असेल. अनेकांनी त्यांची भाषणं ऐकली असतील, कदाचित त्यांना पाहिलं असेल. एक मोठं नाव. त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी असं एक विधान केलं आहे, लोकांनी महात्मा गांधींना मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शासन महात्मा गांधींना मरू देणार नाही आणि शासनाने डॉक्टर आंबेडकरांना मारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी लोक डॉक्टर आंबेडकरांना मरू देणार नाहीत. आणि याची प्रचिती 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर तर आजपर्यंतचा काळ जर आपण पाहिला तर त्याची प्रचिती आपल्याला यायला लागते. कुणाची तुलना करायची म्हणून नव्हे, कुणाच्या कार्याचं अवमूल्यनही मला करायचं नाही, परंतु ज्याला आपण इतिहास म्हणतो त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन मात्र आपल्याला करता आलं पाहिजे. एक सहज कल्पना करा, निव्वळ कल्पना करा की या देशात ब्रिटिशांच्या राजवटीपासून तर आतापर्यंत खूप मोठमोठी माणसं झालीत, पुढारी झालेत, राष्ट्रीय स्तरावरची झालेत. शासकीय स्तरावर त्यांच्या जयंतीचा आणि त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम जर साजरा झाला नाही तर या देशातील किती लोकांना त्यांचा जन्मदिनाची तारीख माहीत आहे, किती लोकांना त्यांच्या पुण्यतिथीची तारीख माहीत राहील हे कार्यक्रम जर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर या देशात केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या जयंतीनिमित्त लोकांना आवाहन करण्याची गरज भासत नाही. केवळ देशात नव्हे, जगातील अनेक राष्ट्रांमध्ये आज बाबासाहेबांची जयंती साजरी केल्या जाते, गावागावात केल्या जाते, वस्ती वस्तीत केल्या जाते. 6 डिसेंबर या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीला सागरालाही लाजवेल असा जनसागर उसळतो. तिथे लोकांना आमंत्रण द्यायची गरज भासत नाही, स्वतःहून लोक त्या ठिकाणी एकत्र येत असतात. नागपूरच्या दीक्षाभूमीवर अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनी देशातल्या कानाकोपऱ्यातून विदेशातूनही लोक येतात. त्यांना बोलवावं लागत नाही, त्यांना तारीख सांगावी लागत नाही, सारे लोक त्या ठिकाणी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महामानवांच्या प्रती एकत्र येत असतात. मित्रांनो, मघा डॉक्टर जब्बार पटेलांच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला. 1990च्या दरम्यान श्री शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष कसं साजरं करता येईल यासाठी एक राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. मी त्यावेळेस राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होतो, पदाधिकारी होतो पक्षाचा एका, आणि त्या समितीवर मला घेण्यात आलं होतं. त्या समितीच्या एका मीटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर शासनाच्या वतीने एक चित्रपट बनवावं असा निर्णय घेण्यात आला आणि त्या तो चित्रपट बनवण्याची जबाबदारी डॉक्टर जब्बार पटेल यांच्यावर सोपवण्यात आली. चित्रपट बनवण्यात आला आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तो पाहिला असेल, मधून तो दाखवलाही जातो दूरदर्शनवर. त्या चित्रपटाचा शेवट धर्मांतराच्या दीक्षा समारंभाच्या घटनेने झालेला आहे. दीक्षेनंतर बाबासाहेब अजून काही काळ जिवंत होते. काठमांडूला जी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद झाली तिथे बाबासाहेब गेले. तिथलं भाषण बाबासाहेबांचं, बुद्धवार, कार्ल मार्क्स हे सर्व आपण जाणता. तिथून बाबासाहेब सारनाथला गेले. सारनाथच्या मार्गावर त्यांनी काशी विद्यापीठामध्ये वगैरे भाषण दिलं. त्यांच्या जीवनातलं शेवटचं भाषण सारनाथला झालं. या कोणत्याही घटनांचा त्या ठिकाणी त्या घटनांना स्पर्श करण्यात आलेला नाही. तो त्यांनी का दाखवला नाही याचंही मला काही म्हणायचं, याबाबतही मला काही म्हणायचं नाही. एकदा एका कार्यक्रमात अस्मितादर्श साहित्य संमेलनात नागपूरला झालं होतं, बेजनबागला एक परिसंवाद होता. ज्या परिसंवादाचा मी अध्यक्ष होतो आणि डॉक्टर जब्बार पटेल हे एक वक्ता होते. तिथे बोलताना मी डॉक्टर जब्बार पटेलांना म्हटलं की तुम्ही या चित्रपटाचा शेवट हा धर्मांतराच्या दीक्षेच्या समारंभाने केलेला आहे. त्यानंतरच्या घटना तुम्ही त्या चित्रपटात दाखवायला हव्या होत्या असं मी म्हणत नाही, परंतु मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचं जे दुःख त्यांना आपला मुक्तिदाता मानणाऱ्या समाजाला जे झालं ते दुःख एखाद्या दलित समाजातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये का होईना त्या माणसाच्या माध्यमातून तुम्ही दाखवायला पाहिजे होतं. मोठ्या माणसांच्या मृत्यूचं दुःख त्यांना मानणाऱ्या लोकांना होतं ही स्वाभाविक घटना आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला मुक्तिदाता मानणाऱ्या समाजाला त्यांच्या महापरिनिर्वाणाचं जे दुःख झालं ते अद्वितीय आहे, त्याला तोड नाही आहे. ज्या शब्दांनी त्या दुःखाचं वर्णन करता येईल ते शब्द अजून जन्माला यायचे आहेत असं ते दुःख आहे. ते दुःख, तसं प्रेम केवळ भारतातील नव्हे जगातील कोणत्याही माणसाच्या वाट्याला आलेलं नाही. आणि आज आपण पाहतो आहोत बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा आणि विशेषतः त्यातही आज 26 नोव्हेंबर ज्या दिवशी भारतीय संविधान घटना समितीने संमत केलं, पारित केलं, तो दिवस आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायला लागलेला आहे. आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव आता मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. या दिवशी याचं इंटरप्रिटेशन करताना काही लोकांचं म्हणणं असं, किंबहुना आपण आताच ऐकलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती किंवा ही निवड ही महात्मा गांधींमुळे झाली. महात्मा गांधींनी पंडित नेहरूंजवळ शब्द टाकला आणि म्हणून बाबासाहेब मंत्री झाले. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिन आणि हे सरकार स्थापन झालं त्याच्या काही दिवस आधी
म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली। त्याच्या आधी घटना समितीची निवडणूक झाली। काय होतं या निवडणुकीतील चित्र? कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून येता कामा नये, त्यांना घटना समितीवर येण्याची सर्व दारं आणि खिडक्या आम्ही बंद केलेली आहेत, ही त्यावेळेस काँग्रेसची भूमिका होती। महात्मा गांधींचा शब्द त्यावेळेसही प्रमाण होता। मग महात्मा गांधींनी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी शब्द का टाकला नाही? उलट महाराष्ट्रातून आपण निवडून येऊ शकणार नाही, महाराष्ट्र विधिमंडळातून, म्हणून बंगालमधून बाबासाहेबांनी ही निवडणूक लढवली आणि तिथून बाबासाहेब निवडून आलेत। बाबासाहेब निवडून आल्यानंतर 9 डिसेंबर ते स्वातंत्र्याचा दिवस या काळामध्ये घटना समितीचं जे काही कामकाज झालं त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचा एक ठसा निर्माण केला होता। बाबासाहेबांचं पहिलंच भाषण घटना समितीतील ऐतिहासिक भाषण ठरलेलं आहे। या दरम्यानच्या काळात बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष, त्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीला झाली आणि त्यात एक ठराव पारित करण्यात आला होता की आपल्या संघटनेतर्फे, आपल्या पक्षातर्फे घटना समितीला आम्हाला कशा प्रकारचं संविधान पाहिजे हे सांगणारं एक निवेदन सादर करण्यात यावं आणि ते निवेदन तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर सोपवण्यात आली होती। बाबासाहेबांनी ते निवेदन तयार केलं आणि ते घटना समितीला सोपवण्यात आलं। ते निवेदन पाहिल्यानंतर घटना समितीतील बाबासाहेबांचे काही सहकारी बाबासाहेबांना असं म्हणालेत की डॉक्टर आंबेडकर, तुम्ही या निवेदनात संविधानाबाबत इतके मूलभूत विचार व्यक्त केलेले आहेत की हे तुमचे विचार केवळ घटना समितीच्या सदस्यापुरते सीमित राहता कामा नये, ते देशातील सर्व लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि त्यामुळे हे निवेदन जर तुम्ही एखाद्या पुस्तक रूपाने प्रकाशित केलं तर ते अधिक बरं होईल, ते लोकांच्या हिताचं होईल। त्यांच्या विनंतीला मान देत बाबासाहेबांनी ते निवेदन पुस्तक रूपाने प्रकाशित केलं आणि बाबासाहेबांचा तो ग्रंथ म्हणजे स्टेट्स अँड मायनॉरिटीज। हे एक निवेदन नाही आहे, इट इज अ स्मॉल एडिशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। संविधान कसं असावं याचं प्रारूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या घटनांचा उल्लेख मी या ठिकाणी याकरता करतो आहे की 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं। हे स्वातंत्र्य देशाची फाळणीचा सूर्योदय घेऊन आलं। भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि या फाळणीचा घटना समितीवर एक परिणाम झाला, तो असा की बाबासाहेबांचं घटना समितीवरील सदस्यत्व हे संपुष्टात आलं। ही वॉज नो मोर मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली। परंतु काळ सूड उगवतो म्हणतात। ज्या काँग्रेसनी डॉक्टर आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत घटना समितीवर निवडून येता कामा नये ही भूमिका घेतली होती निवडणुकीच्या काळात, त्याच काँग्रेसला आता डॉक्टर आंबेडकरांशिवाय आम्ही संविधान बनवू शकत नाही या निर्णयावर यावं लागलं होतं। आणि त्याचा मूर्तिमंत पुरावा म्हणजे त्यावेळेस घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई प्रांताचे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर बीजी खेर यांना लिहिलेलं पत्र। 1935च्या कायद्याप्रमाणे त्यावेळेस प्रांताच्या प्रमुखाला प्रधानमंत्री म्हटलं जात असे। आजच्या संवैधानिक तरतुदीप्रमाणे आपण त्याला मुख्यमंत्री म्हणतो। तर त्यावेळेसचे बीजी खेर प्राईम मिनिस्टर मुंबई राज्याचे, त्यांना पत्र लिहिलं। त्या पत्रात डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की घटना समिती आणि ज्या अन्य समितींवर
डॉक्टर आंबेडकरांची नियुक्ती झाली होती त्यावरील त्यांचं कार्य आम्हाला खूप उपयोगी सिद्ध झालेलं आहे. पुढे ते म्हणतात, वी शुड नॉट बी डिप्राइव्ड ऑफ हिज सर्व्हिसेस. आम्ही वंचित राहू इच्छित नाही, आम्ही मुकू इच्छित नाही. कशाला? ऑफ हिज सर्व्हिसेस, म्हणजे त्यांच्या सेवेला. आणि सेवा कशाबद्दल आहे? घटनेचं त्यांचं जे ज्ञान आहे, घटना या विषयावर त्यांचं जे प्रभुत्व आहे, त्यांची जी मास्टरी आहे, त्यापासून आम्ही वंचित राहू इच्छित नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांचं प्रस्तुत पत्र 30 जून 1947 आणि 30 जूनच्या पत्रात ते म्हणतात शेवटी की घटना समितीचं पुढचं सत्र 14 जुलैपासून सुरू होत आहे आणि त्यात डॉक्टर आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्या पत्राप्रमाणे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांत विधिमंडळातून नव्याने निवड झाली. बाबासाहेबांच्या त्या निवडणुकीत त्यांच्या आवेदनपत्रावर सूचक म्हणून स्वतः बीजी खेर यांनी आणि अनुमोदक म्हणून काजरोळकरांनी सही केली होती. जुलैमध्ये बाबासाहेब घटना समितीवर नव्याने निवडून गेलेत आणि 29 ऑगस्ट 1947 बिहारचे घटना समितीचे एक सदस्य सत्येंद्रनाथ सिन्हा यांनी घटना समितीत ठराव मांडला, ज्याप्रमाणे 7 लोकांची एक मसुदा समिती गठीत करण्यात आली. हे 7 लोक होते: अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी अय्यंगार, KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, DP खेतान, BL मित्तर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या समितीची लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्टला बैठक झाली आणि या बैठकीत मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. आपला अनेकांचा असा समज आहे की बाबासाहेब भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीने तो संपूर्ण आराखडा तयार केला, तो त्यांनी घटना समितीला सादर केला. म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे बाबासाहेब भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, हा आपला तो समज आहे. पण मला असं वाटतं की आपण यामध्ये थोडी गल्लत करतो आहोत. ही गल्लत अशी आहे की मसुदा समितीचं गठन झाल्यानंतर घटना समितीने जो दस्तावेज मसुदा समितीला सादर केला, त्याच दस्तावेजामध्ये घटना समितीने त्या काळापर्यंत पारित केलेल्या 243 आर्टिकलचा समावेश होता. म्हणजे सुरुवात जर मसुदा समितीने केली, प्रारूप जर मसुदा समितीने केलं, मग हे 243 आर्टिकल्स आले कुठून? मग हे 243 आर्टिकल्स कुठून आले? तर घटना समितीने स्वतःच्या कामकाजाच्या सोयीसाठी विविध समित्या गठीत केल्या होत्या. मग फंडामेंटल राईट्स कमिटी असेल, सेंट्रल पॉवर कमिटी असेल, प्रॉव्हिन्शियल पॉवर कमिटी असेल, या वेगवेगळ्या समित्यांच्या बैठकीत त्या विषयाशी संबंधित कायदे पारित व्हायचे. मग त्या समितीचा अध्यक्ष ते आर्टिकल्स घटना समितीला सादर करायचा. घटना समितीमध्ये त्या आर्टिकल्सवर साधक बाधक चर्चा व्हायची आणि अशा प्रकारे ते आर्टिकल्स पारित व्हायचे. म्हणजे अशा प्रकारे पारित झालेल्या आर्टिकलची संख्या ही 243 होती. मसुदा समितीने जे मसुदा संविधान घटना समितीला सादर केलं, त्या मसुदा संविधानामध्ये 317 आर्टिकल्स होते आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी घटना पारित झाली, संमत झाली, त्या घटनेतील म्हणजे आज वर्तमानात अस्तित्वात असलेल्या घटनेमध्ये एकूण 395 आर्टिकलचा समावेश हा घटना पारित होण्याचा प्रवास आहे. मग बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं, याचं नेमकं कारण काय?
याचं नेमकं कारण असं आहे, कॉन्स्टिट्यूशनचे कायद्याचे विद्यार्थी असं म्हणतात, डॉक्टर आंबेडकर इज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ और चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बिकॉज डॉक्टर आंबेडकर डिफेंडेड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचं समर्थन डॉक्टर आंबेडकरांनी केलं म्हणून बाबासाहेब भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय गोडघाटे सर, या दुसऱ्या सत्राला वक्ता म्हणून आलेले माननीय श्याम मानवजी, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आणि अत्यंत दर्जेदार असं भाषण ज्यांनी केलं, आपल्याला खिळवून ठेवलं, ते उत्तम कांबळे यांचं मी या ठिकाणी संविधान दिवस समारोह समितीच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला, या एवढ्या चांगल्या सोहळ्याला ज्या ज्या मान्यवरांनी सहभाग केला, ज्यांनी ज्यांनी मदत केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. विशेषतः या दिवसभराच्या कार्यक्रमाला आपण खूप मोठ्या संख्येनं हजेरी लावली, त्या रसिकांचं, त्या मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. यापुढेही आपण असंच सहकार्य द्यावं, यापेक्षाही अजून चांगले दर्जेदार कार्यक्रम ही संयोजन समिती देईल असं आश्वासन देतो. आणि ज्या आमच्या विविध समित्या होत्या, या संयोजन समितीमध्ये ज्या ज्या सगळ्यांनी, मार्गदर्शक मंडळांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मी या ठिकाणी या कार्यक्रमाचा समाप्ती करतो. कारण जरी हा कार्यक्रम खूप चांगला झाला असला आपला, तरी वेळेच्या मर्यादा असल्या तरीसुद्धा आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आलात आणि भरभरून साथ दिलीत, त्याबद्दल पुनश्च आपणा सर्वांप्रती धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय भीम.